नमस्कार, मी सच्चाचा मित्र गौरव शंकुले। सध्या आपण फेब्रुवारी महिना लागला आहे, आता उन्हाळ्याची वेळ आहे आणि आपला सगळा स्वच्छता अभियान इकडचं चालू आहे आणि कटाई झाड कटाई आज पहिलाच दिवस इकडं आपला कटाईचा आणि सगळे बबलूंचे आज रविवार आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळे पर्यटक महिला वर्ग इकडे फिरण्यासाठी आले आणि वरती पण आहे आणि आपला धबधबा म्हणजे चोकअप होत आहे म्हणून आपण सगळं प्लास्टिक जो कचरा आहे तो आपण सगळा काढत आहे इथून आता। आणि अजून आपला पाण्याचा जो प्रवाह आहे तो सगळा चालू झालेला आहे अजून, म्हणजे आपला धबधबा अजून निरंतर अजून चालू राहील। म्हणजे आपल्याला अजून उन्हाळा बाकी आहे, म्हणजे आपला धबधबा उन्हाळ्यात चालू राहावा यासाठी आपण निरंतर जे काम करत आहे। आणि आधी आपल्या धबधब्याला सगळं पाणी आहे, अजून वरची सगळी सफाई बाकी आहे। म्हणजे वरून खालपर्यंत आपण जेव्हा सफाई करू तेव्हा आपल्याला 4 महिने उन्हाळ्यातले आपल्याला तो 12 महिने पाणी असतो। आता सगळी झाडं कटाई आहे, खूप मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल झाला म्हणजे सगळा इकडे येत असतो धबधबा, तर आपण ते पण आज तोडण्याचं काम करत आहे आणि आपला धबधबा मागचा वाहत आहे आता। झुडपी जंगल मोठ्या प्रमाणात आपल्या जे पाण्याच्या वाटा आहेत ते झालेल्या आहेत, आपण तिथून आता स्वच्छता अभियान करत आहे आणि बबलू सगळ्या वाटा क्लिअर करत आहे, जिथे कचरा असेल ते साफ करत आहे। आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी असा जे वेपरचे पॅकेट आहेत ते सगळे टाकून ठेवले आहेत। आपला डस्टबिन पण पूर्ण भरलेला आहे आणि एक डस्टबिनचा कचरा आपण तिथे जमा केलेला आहे। आपला हा फुटलेला डस्टबिन आहे, म्हणजे त्याच्याकडे आता पाहायची इच्छा पण होत नाही। आणि अशा मोठ्या प्रमाणात आपण दगड टाकून ठेवतो, पाण्याच्या वाटाच्या म्हणजे आहे ते अडवण्याचं काम आपण सध्या कुठेतरी करत आहोत पर्यटकांनी। हा सगळा कचरा आपण पाण्यात टाकून ठेवतो, मग आता हे हगीज आहेत, पाण्याच्या बाटल्या आहेत, हे सगळं आपण इतरत्र टाकून ठेवतो, मग हा कचरा आपल्या पाण्यात येतो आणि जो पाण्याची वाट आहे ही उन्हाळ्यात बंद होत असते, तर मग आपण याला सगळा जो कचरा आहे तो साफ करत असतो, दगड साईडला करत असतो। अशा पद्धतीने आपला छोटू पण आज आहे इकडे आणि तो पण स्वच्छता अभियानात सहभागी होत असतो। आणि अशा पद्धतीने आपण सोमनाथ धबधबा स्वच्छता अभियान हे वाचवण्याचं काम स्वच्छता मित्र टीम करत आहे। आपण हगीज कुठं पण टाकून ठेवतो, हे झुडपी जंगल पाण्याच्या वाटेत आलं आहे, त्याचं तोडण्याचं पण आपण काम करत असतो। आणि ही आता झालेली सफाई आहे, म्हणजे याच्यात पडलेला कचरा जो आहे तो आपण साफ करत असतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कचरा पाण्यात जातो, मग ते दगड असतील, प्लास्टिक असतील, ते सगळं आपण साफ करत करत वरून खालतीपर्यंत हा धबधबा आपण सगळं साफ करत असतो, तेव्हा आपला सोमनाथचा धबधबा जिवंत कुठेतरी उन्हाळ्यात दिसतो। 6 वर्ष अथोनात परिश्रम करून हे वाचवण्याचं काम स्वच्छता मित्र टीम करत आहे। लगभग खूप ऊन आहे आणि वरून खालतीपर्यंत म्हणजे खालून वरतीपर्यंत असं आम्ही स्वच्छता अभियान करत असतो। बबलू मागे बघू शकता, ते वाट सगळ्या तो क्लिअर करत आहे पाण्यातल्या। आणि मोठ्या प्रमाणात आता हिवाळा उन्हाळा सारखा आहे आणि आपण जे पर्यटक येतात ते सगळ्या पाण्याच्या बाटला त्या बघा आपण बिस्लरी बॉटल ते पाण्यात टाकून ठेवतो आणि हा सगळा झुडपी जंगल आहे। मग हे सगळं वैभव कुठेतरी नष्ट होते ना, तर हे जिवंत ठेवण्याचं काम स्वच्छता मित्र टीम करत आहे आणि हे भाग्य आम्हाला लाभलं आहे निसर्गाचं। आणि वरून खालपर्यंत जेवढं काही करता येईल आमचा धबधबा हे बघा आज म्हणजे हा उन्हाळ्यात पण जिवंत राहतो। मे महिन्यात, एप्रिल महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातला एकमेव धबधबा आहे जिथे हा पाणी राहतो, का 12 महिन्यात जिवंत राहायला पाहिजे, भर उन्हाळ्यातही वाचला पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने सगळं प्रयत्न करतो। वरून सगळा कचरा साफ करत करत येतो, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, सोमनाथ मंदिर नाही, सरकारचा नाही, वन विभागाचा नाही, एवढं चांगला वैभव असूनही आपण लक्ष देत नाही। तसं आम्ही स्वच्छता मित्र टीम आहोत, स्वच्छता करण्यासाठी आपण टाकलेला सगळा कचरा, मग याच्यात दारूच्या बाटल्या आहेत, ग्लास आहेत, धन्यवाद भाऊ आपण याच्यात टाकून ठेवलं, इतर टाकलं नाही म्हणून, म्हणजे तेवढा कचरा उचलणं सोपं झालं। आणि इथून सगळं साफ करत यावं लागेल आता हे, कारण की बघा सगळं याच्यात कचरा साचलेला आहे। हा निसर्गाचा घनघनता आवाज आमच्या धरणाचा
आणि आमचा स्वच्छता मित्र बबलू वरून ते स्वच्छता करत आहे, कारण की पाण्याच्या सगळ्या वाटा मोकळ्या कराव्या लागतात आणि पाण्यात पडलेले सगळे दगड उचलण्याचं काम आपण दर बुधवारी रविवारी करणार आहोत आणि धबधबा निरंतर कसा वाहील यासाठी आपण सातत्याने सगळा हा प्रयत्न करत असतो आणि आज आपला धबधबा स्वच्छ आणि सुंदर कसा दिसेल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. लगभग उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात आपल्या सोमनाथला पर्यटक आहे. सोमनाथचा धबधबा म्हणजे उन्हाळ्यात पण चालू राहावा यासाठी आम्ही सातत्याने 6 वर्षापासून हे सगळं निस्वार्थ सेवा चालू आहे. आणि पाणझडी सुरू झाली आहे. पाण्या जे वेपरचे पॅकेट बाटला बिटला आहेत ते सगळ्या पाण्यात पडलेले आहेत, तर ते काढून मग आम्ही काढत असतो आणि मग पाण्याचा फ्लो अजून वाढत असतो. काही पर्यटकांनी दगडं पण टाकून ठेवले, ते पॅक बंद करण्याचं काम केलं. असं करू नका, कारण की हे सगळं अजून म्हणजे प्लॅस्टिक कचरा उचला, मग गोटे काढा, कचरा साफ करा, हे सगळं बहुत आम्हाला 2 दिवसात आम्हाला सगळं करावं लागतं. तेव्हा सगळं आमचा हा धबधबा चालू राहतो. म्हणजे उन्हाळ्यात आम्ही स्पेशली धबधब्याकडे लक्ष देतो, बाकी सोमनाथचा जो खालचा मंदिराचा भाग आहे तिकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण की आम्हाला हा धबधबा जिवंत ठेवायचा आहे. माननीय सुधीर भाऊला मी विनंती करतो, भाऊ सोमनाथ एक स्थान एवढं चांगलं आहे, याच्याकडे पण वन विभागाने लक्ष दिलं पाहिजे. एक पर्यटन स्थळ एक चांगलं डेव्हलप होऊ शकतं. वरच्या ठिकाणी वड पहाड आहे, तिथे एक चांगलं रेस्टॉरंट होऊ शकतो, रिसॉर्ट बनू शकतो वरती. अशा पद्धतीने आपला सोमनाथ आहे, पण याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. पण आम्ही स्वच्छता मित्र सगळे निस्वार्थ जनसामान्याच्या मदतीतून हे निस्वार्थ आजही कार्य आमचं सुरू आहे. आणि आता आम्ही वरून आज स्वच्छता केली आणि इकडून स्वच्छता करत करत पूर्ण आता हा पाण्याचा फ्लो इकडे जात आहे आणि याच्यातले दगडं काढले, प्लास्टिक कचरा काढला सगळा, आणि या झाडाचे जे पानं आहेत ते सगळे इथं साचून असतात ते पण सगळे आम्ही साफ केले. तेव्हा हा आपला धबधबा गेल्या उन्हाळ्यातही 4 महिने म्हणजे निरंतर वाहतो. आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा त्या धबधब्याला जेव्हा फ्लो येतो तेवढा म्हणजे मन प्रसन्नित होतं. म्हणजे आमचे सगळे स्वच्छता मित्र खुश होतो. आम्ही पहिल्या पावसातच तिकडे येतो आणि आपलं सोमनाथ कसं आहे हे बघतो. आणि अशा पद्धतीने आमचा हा सगळा प्रवास चालू आहे. आपण हे मदत करा कुठली म्हणजे स्वच्छता ठेवण्यासाठी, बाकी कुठली मदत नको. आणि बाकी साहित्याची मदत डस्टबिनची आवश्यकता आहे, आपण डस्टबिन पण देऊ शकता. सध्या हँडग्लोव्ज आहे आमच्याकडे, मास्क पण आहेत दिलेले. बाकी साहित्य जे आहेत ते पण लागत असतात. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीतून पर्यावरण म्हणजे आपण कचरा कुठं पण टाकू नका. जंगलात जात असाल तर रस्त्याच्या कडे टाकू नका. आपला गाव, शहर, आपला वार्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि सुंदर आणि स्वच्छ भारत घडूया.